हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय एमसीक्यू सेशन्स. आजचा जो आपला क्वेश्चन आहे तो आहे गोल अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिजनल प्लॅन. म्हणजे रिजनल प्लॅनचे गोल आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सो द फर्स्ट इज पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. बॅलन्स द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. बघा, जेव्हा आपण एखादा रिजनल प्लॅन बनवतोय त्याच्यात खूप जास्त इन मायग्रेशन किंवा आउट मायग्रेशन होऊ नये म्हणून आपण तिथे प्रॉपर जे काही ऑक्युपेशनल ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना प्रमोट करतो. ठीक आहे. सो येस, बिकॉज ऑफ दॅट वी आर बॅलन्सिंग द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. रुरलमध्ये खूप कमी, अर्बनमध्ये खूप त्याचं जास्त असं होऊ नये याच्यासाठी टू हॅव अ बॅलन्स पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन वी गो फॉर द रिजनल प्लॅन. सो येस, फर्स्ट इज करेक्ट. Second is the main occupational sector and to identify the potential and economical activities. जसं फर्स्ट एक्सप्लेन करतानाच मी तुम्हाला सांगितलं की इन मायग्रेशन आणि आउट मायग्रेशन होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी ज्या गोष्टी फेमस आहेत किंवा त्याचं तेवढं पोटेन्शियल आहे त्या गोष्टीला बूस्टअप करणं, प्रमोट करणं इज द वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिजनल प्लॅन. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड शुड बी देअर इन द ऑप्शन. जसं ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये तुमच्याकडे ए सेकंड नंबर नाहीत नसल्यामुळे ए आणि बी फॉर शुअर आन्सर नसेल. आता सी आणि डी मध्ये फॉर शुअर फक्त एक फोर्थ नंबरचा फरक आहे, तर आपण डिरेक्टली फोर्थला वाचू. टू मीट द रिक्रिएशनल नीड ऑफ द सिटी विद इन द रिजन. बघा, रिक्रिएशनल नीड सिटीची ही रिजनल प्लॅननी नव्हे तर डेव्हलपमेंट प्लॅननी पार पाडली जाते. हेन्स फोर शुड नॉट बी देअर इन द गोल अँड ऑब्जेक्टिव्ह. याच्यामुळे याचा आन्सर होईल सी, दॅट इज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. क्लिअर आहे? अशाच प्रकारच्या अजून एमसीक्यू साठी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला मी ओपन मध्ये खूप साऱ्या फाईल्स पाठवते फॉर दी अशा प्रकारच्याच प्रश्नांची उत्तरं देता येण्यासाठी. सो ते सुद्धा जॉईन करा. थँक्यू.